Hello and welcome back to Inga News. At the Brahman event organized by Goa Samagra Shiksha for the World Tourism Day, Chief Minister Dr. Prabodh Sawant addressed the audience. The event saw the signing of an MOU between the Directorate of Higher Education and TCS, launching TCS ION Career Creator, a platform to guide youth in exploring diverse career paths. Dr. Sawant also emphasized the government's commitment to enhancing Goa's tourism infrastructure and promoting vocational education under the National Skills Qualification Framework. The state aims to create employment opportunities for 2 lakh youth in tourism and hospitality sectors. स्वप्न पळोवप गरजेचें आसा. तुम्ही जर स्वप्न पळयलेंच ना जाल्यार तुम्ही कोणूच जावपाक शकना. तिने कितें सांगलें, जो पर्यंत आपल्याक कितें जावचें हे परमनंटली कळना तो पर्यंत ज्या फिल्डात जे कितें करपाक मेळटा तितकें करीत रावात, शिकत रावात आनी जेन्ना फिक्स जातलें हय आता म्हाका टिचरूच जावपाक जाय, हय म्हाका IASूच जावपाक जाय, म्हाका कलेक्टरूच जावपाक जाय, म्हाका मामलेदारूच जावपाक जाय, म्हाका बिझनेसमॅनूच जावपाक जाय, हे जेन्ना तुमच्या तकलेंत फिक्स जातलें तेन्ना तें काम कंटिन्युअसली आनीक नेटान करात. बट जो पर्यंत कळना, हांवें कित्याक सांगलें, आज सगळे स्टुडंट्स माझ्या फुड्यान जे बसल्या ते डिझायन 9, 10 बरोबर आसा किंवा 8, 9 आनी 10 आत्ता ही स्टेज आसा की NSQF या सब्जेक्टाच्या मार्फत आमच्या समग्र शिक्षा अभियानच्या मार्फत डिफरंट स्किल्स तुमकां शिकयता. हांवें आत्ता एक्झिबिशन पळयलें, कोण तरी सायकलीचे पेडल घोडयता आनी पावर जनरेट करता, दुसरो थंयसर ती इलेक्ट्रीक बायक म्हाका पळोवप हितूंतल्यान म्हणालो पावर जनरेट कशी ही मोटरसायकल कशी चलता ही दाखयता, तिसरो म्हाका म्हणपाक फोटोग्राफी कशी करपाची ते दाखयता, फोर्थ म्हणालो कॉम्प्युटरची स्पीड कशी चलोवपाची ते दाखयता. जाल्यार दुसरे सायडींतल्यान हांव गेलो, ऑल लेडीज उबी आशिल्ली, गोंयांतले सगळे आर्ट एंड कल्चर कितें कितें आसयता हांव करूंक शकता आमी, म्हणजे माती कामा पासून स्टिचिंग पासून ते कितें हे सगळे लेडीज हेंच्यांनी एक्झिबीट केल्ले. म्हाका तर हांव इनोव्हेटिव्ह थिंग्स, वन अवर इलेक्ट्रॉनिक इंजिनियर वन टीचर तांणी सांगलें की आमी कीचेर हॉटेलचो डोर कशा पद्दतीन उगडपाक शकतलो हे तेणी इजिली थंयसर दाखयलें. हांवें कित्याक सांगता, इतक्यो इनोव्हेटिव्ह आयडियाज ऍट द स्टँडर्ड 9th आनी 8th, 9th आनी 10th ह्या लेवलाचेर आमी तुमकां दिता. वॉट इज द इंटेन्शन? वॉट इज द इंटेन्शन? तर इंटेन्शन इतकेंच आसा की इन फ्युचर तुमकां ह्या सगळ्या हातूंतल्यान एक तुमकां आवड निर्माण जावची, तुम्ही क्रिएटिव्हिटीच्यान वयचे, तुम्ही इनोव्हेशन शिकचे, हेच इंटेन्शन आसा. आणि हे इंटेन्शन शिकता असताना आजचो कार्यक्रम आणि आज हे सगळे कित्याक तर वर्ल्ड टुरिझम डे तुम्ही जर पळयशात जाल्यार पुराय जेन्ना जग त्यांनी आनी एक मनोभाकरान सांगलें, आपली आवड आशिल्ली की पुराय जग भोंवचें, पण केन्ना भोंवचें? आपल्या पायार आपूण उबो जाल्या उपरांत आपले कॅपेसिटीचेर आपूण जग भोंवपाक जाय. आता जग भोंवपाक जाय सांगतना इट इज अ टुरिझम रिलेटेड, कारण आमी जर पळयत जाल्यार बेस्ट वे म्हणजे ह्या पुराय देशात सगळ्यात व्हडली GDP आमी जेका म्हणटा की रेव्हेन्यू जो सरकाराक येता तो पयलो एग्रीकल्चर, सेकंड इंडस्ट्री आनी थर्ड इज टुरिझम. गोंयांत सगळ्यात व्हडलो म्हणजे आमी म्हणटाले की गोंयांत वेगळे आशिल्ले की पयलो मायनिंग आशिल्लो, देन इंडस्ट्री आशिल्ली, देन टुरिझम आशिल्ले, पण कालांतरात आज पुराय जग गोंया कडेन ज्या नजरेंतल्यान पळयता तितूंतल्यान टुरिझम इज अन हायस्ट इकॉनॉमी. डिफरंट सेक्टरात टुरिझमाची मॅनपॉवर गरज आसा, डिफरंट सेक्टरात टुरिझमान एंटरप्रिनर येवपाक जाय, आणि ते एंटरप्रिनर जर येवपाक जाय आसत जाल्यार ती क्रिएटिव्हिटी तुमच्या तकलेंतल्यान येवपाची गरज आसा. आणि वर्ल्ड टुरिझम डेच्या निमित्तान आमी सुरू करता आनी इट इज ऑल लिंक टू टुरिझम. तुम्ही जर पळयशात भायले ईच अँड एव्हरी एक्झिबिशन आणि इट इज परत तुम्ही कल्चरल प्रोग्राम सुरू करपाचे आसा, इट इज ऑल्सो अगेन इट इज रिलेटेड टू द टुरिझम. म्हणून हांवें म्हटलें फक्त तुमकां आतापासून तुमच्या तकलेन जर सुचपाक लागलें की हय आपूण हॉस्पिटॅलिटी आनी टुरिझम ह्या बिझनेसान खूप मोठो व्यवसाय करपाक शकता. आनी इट इज नॉट अ सिंपल, म्हणजे एखादो डिश वॉशर म्हणून जॉईन जाल्लो भुरगो जर एखाद्या कंपनीचो, ताज सारकिल्या कंपनीचो जर व्हायस प्रेसिडेंट जावपाक शकता आमचो गोवन, जाल्यार वाय नॉट वी कॅन टेक द टुरिझम इंडस्ट्री एज अवर करियर. तुम्ही जर म्हणटले की टुरिझम इंडस्ट्रीत कोणी काम करचें आणि कित्याक करचें आणि कोणी करचें, हो एकदा प्रश्न पडटा. एनी ग्रॅज्युएट्स कॅन वर्क इन अ टुरिझम इंडस्ट्री,
आमच्याकडे सेपरेटली म्हणजे आता म्हाका दिसता बेकरी मेकिंग पासून ब्युटिशियनचे वेगवेगळे कोर्सेस जे NSQFच्या तुमकां शिकयता. आफ्टर 10th देर इज एन हॉस्पिटॅलिटी डिफरंट कोर्स इन अवर ITI. हॉस्पिटॅलिटी ग्रॅज्युएशन आसा, पण इतकें न्ही तुमची आवड कितें आसा हे जर पळयशात जाल्यार हॉस्पिटल म्हणजे टुरिझम ह्या इंडस्ट्रीत, हॉस्पिटॅलिटी ह्या इंडस्ट्रीत सगळ्या जाणांक आपल्यो स्किल्स प्रमोट करपा खातीर देर इज एन गुड स्कोप. आणि तो स्कोप आयच्या ह्या वर्ल्ड टुरिझम डेच्या निमित्तान तुमकां एक एक्सप्लोर करपाक मेळटा. आणि आज बरी गजाल डायरेक्टरेट ऑफ हायर एज्युकेशन भूषण सावयकर हांच्यांनी इनिशिएटिव्ह घेवन TCS बरोबर आमी टाटा कन्सल्टंट सर्विसीस हांच्या बरोबर एग्रीमेंट सायन करता. आणि तो एग्रीमेंट कित्याक तर तुमचे प्रत्येकाचे करियर आमकां इम्पॉर्टंट आसा. आमकां करियर ज्याचे इम्पॉर्टंट आसा, जो 10वी फेल जाता ताजेय करियर जावपाक जाय, आणि जो 10वी टॉप करता म्हणजे फाल्यां सकाळी तो डॉक्टर जातलो, इंजिनियर जातलो, ताजेय करियर आमकां तितकेच महत्वाचें आसा. जे मिडल मदींच उरता म्हणजे ताका आमी एव्हरेज स्टुडंट्स म्हणटा, म्हणजे जो 10वी आनी 12वी ग्रॅज्युएट आपल्याक 50 आनी 60% पडले ताजे सुद्धा करियर तितकेच महत्वाचे आसा. तेकाय बी एक तर नोकरी मेळपाक जाय किंवा तोय बी इन फ्युचरात म्हणजे ताणेय बी बऱ्या पोझिशनाचेर बऱ्या पोस्टाचेर अदरवायज आपलो गुड बिझनेस तांणी सुरू करपाक जाय. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आणि ताका लागून सरकार हे इनिशिएटिव्ह सुरवाती पासूनच कित्याक घेता की आमी पळयताले की ह्या म्हणजे फ्रॉम द 2014 समग्र शिक्षा अभियान इंट्रोड्यूस करता आसतना डिफरंट स्किल्स प्रोग्राम हे स्कुलांनी कित्याक इंट्रोड्यूस केले. ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी तांच्यांनी पळयले की आता तर NEP 2020 नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2022 एका स्किल्डाक चड महत्व दिला. आणि म्हणून आम्ही स्किलिंग, रिस्किलिंग आणि अपस्किलिंग म्हणटा. स्किल्ड कोणाक करप जे अनस्किल्ड आहात ताका, रिस्किल्ड कोणाक करप जाका थोडीशी स्किल्ड कळटाली ताका रिस्किल्ड करप, आणि रिस्किल्ड केल्या उपरांत ताका अपस्किल करप म्हणजे तितून अजून ताका सुपर फायन स्किलिंग करप हे चड गरजेचें आसा. तुमकां जर थोड्याच जाणांक स्टेजीचेर येवन मातशें उलोवपाक जमता आसत जाल्यार ताका पॉलिश करून खूब बरो उलोवपा खातीर ताका तयार करपाचें काम हे आमच्या हायस्कुलांतल्यान करता. म्हणजे ताणी फूल पॉलिश उलोवचो ताणी ही कॅन एंकरिंग इज वन ऑफ द प्रोफेशन ना. म्हणजे फक्त स्टेजीर भाशण करपूच घेवन हे म्हणजे पड हांव तुमकां खोटें सांगना. एंकरिंग जे आसा पळय प्रोफेशनल एंकर टेक्स द 5,000 रुपीज फॉर ईच प्रोग्राम. आणि जर तांच्यांनी म्हणजे म्हयन्यांतल्यान 15 प्रोग्राम जरी केले जाल्यार ती अर्न 75,000 रुपीज पर मंथ ओनली टू डू एंकरिंग. म्हणजे आपल्याकडे स्किल्स किती आसा ही जर आम्ही पॉलिश केली जाल्यार त्या स्किलांतल्यानूय बी आम्ही ते प्रोफेशन म्हणून फुडें वचपाक शकता. म्हणून हांवें सांगता आसतना सांगलें स्कुलान आम्ही NSQ सब्जेक्ट इतक्याच खातीर इंट्रोड्यूस केला की तुमकां जेन्ना ब्युटिशियन कोणाक करपाची आवड आसा त्यांनी ब्युटिशियन कोर्स करचो आणि ताज्या उपरांत आपले एक तर ब्युटी पार्लर किंवा त्यांनी आपलो डिफरंट बिझनेस सुरवात करचो.